माळशिरसचे फायर ब्रँड आमदार उत्तमराव जानकर आहेत आपल्याबरोबर. काय सांगताल, का निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली की ईव्हीएम मशीन हॅक होत नाही असा त्यांनी दावा केलेला आहे? नाही, निवडणूक आयोगानं मशीन हॅक होत नाही हे त्यांच्या ऑफिसमध्ये बसून सांगणं आणि तीच मशीन राज्यामध्ये घेऊन जाणं आणि ती लोकांना दाखवणं. ही मशीन माझ्याकडे 10 मिनटं द्या, त्याच्यामध्ये काय तंत्रज्ञान आहे, तुम्ही काय घोटाळे केलेले आहेत, तुम्ही कशा पद्धतीनं मतदान करताय, तुमचा 7 सेकंदाचा ड्युरेशन पिरियड आहे, तुम्ही त्याच्यामध्ये काय काय केलंय, हे सगळं माझ्याकडे आहे. कारण मी एक विधानसभा या ठिकाणी लढलेलो आहे आणि माझी 1,08,000 इतकी मतं तुम्ही चोरलेली आहेत. त्यामुळं तिथल्या तंत्रज्ञानाचं मला सगळं माहिती आहे. पण ज्याही पद्धतीनं या देशामध्ये निवडणूक आयोग ह्या स्वायत्त संस्था असायला पाहिजे, ज्याही पद्धतीनं काम करतायत हे देशाला भयानक घातक आहे. याशिवाय जे हे मॅन्युप्युलेट करतायत, ही सरकारं ज्याही पद्धतीने या संस्थांचा वापर करतायत हे त्यांच्यासाठी सुद्धा महाभयानक घातक आहे. कारण कुणीही असला तरी या देशामध्ये ही जी यांनी अशा पद्धतीनं म्हणजे बोगस सरकार, ठाकरेपेक्षा एकनाथ शिंदे मोठा, शरद पवारापेक्षा अजित पवार मोठा आणि भाजप तर सगळ्या राज्याचाच बाप, आणि हे चित्र कुणालाही मानवणारं नाही. या राज्यामध्ये एकाही माणसाला मानवत नाही. म्हणून निवडणूक जो आयोग आहे हा जो ज्याच्यासाठी काम करतोय हा सुद्धा वाल्या म्हणूनच त्या ठिकाणी काम करतोय. आणि या देशामध्ये कोणत्याही परिस्थितीत मी तुम्हाला आत्मविश्वासानं खात्रीनं सांगतोय की हे या प्रक्रियेमध्ये म्हणजे वाचणार नाहीत. कोणत्याही परिस्थितीमध्ये जरी तुम्हाला आज तुमच्या हातामध्ये सत्ता असली तरी सुद्धा कुठेतरी कृष्ण जन्माला आलेला असतो, एवढंच मला या निवडणूक आयोगाला आणि सरकारला सांगायचं आहे. तुम्ही वारंवार सांगतात की तुमचे मतं चोरले आहेत, त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. पुरावे कधी तुम्ही सादर करणार, कधी पुरावे दाखवणार? मी आता पुढच्या आठवड्यामध्ये निवडणूक आयोगाकडे हे सगळे पुरावे सादर करणार आहे, त्यांना विचारणार आहे आणि निवडणूक आयोग त्याच्यावरती निर्णय देणार नाही. आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ. सुप्रीम कोर्ट सुद्धा पूर्णपणे यांच्या या दडपशाहीला, हुकुमशाहीला बळी पडत आहे, घाबरलेल्या अवस्थेमध्ये. परंतु त्याही पलीकडे जाऊन अजून एक शक्ती असते आणि ती शक्ती मात्र या देशामध्ये उठल्याशिवाय राहणार नाही. 100% तुमची जी बनवाबनवी आहे, तुमची जी ह्या देशामधली लोकशाही 25% लोक तुमच्या बाजूला नसताना तुम्ही हातामध्ये घेतलेली आहे, ही जाणार म्हणजे जाणार. आणि या राज्यातलं सुद्धा आणि देशातलं सुद्धा सरकार जाणार. म्हणजे बैठक कधी सगळे पडलेले जे आमदार आहेत त्याबाबत काही निर्णय तुमचा? नाही, 15 तारखेला आम्ही मंत्रालयाच्या बाजूला एक ऑफिस आहे आणि त्या ठिकाणी राज्यातल्या 288 या पराभूत, अगदी भाजप सहित, भाजपमध्ये ज्यांना नको असेल त्यांना त्यांनी पाडून टाकलेलं आहे, त्या सगळ्या 288 पराभूत उमेदवारांची आणि मी विजयी उमेदवार अशा 289 लोकांची त्या ठिकाणी बैठक आहे. आणि त्या बैठकीमध्ये आम्ही पुढची रणनीती ठरवणार आहे. आणि या राज्यामध्ये जे यांनी बनवाबनवी केलेले या ईव्हीएमच्या माध्यमातून यांनी सगळ्या सिस्टीम लावलेल्या आहेत, ह्या सगळ्या त्या ठिकाणी उघड केल्या जाणार आहे. 15 तारखेला किती वाजता आणि बैठक कोण कोण असणार उपस्थित? त्याची वेळ आज ठरवतोय आम्ही आणि आज वेळ ठरली, ठिकाण आणि वेळ आज संध्याकाळपर्यंत ठरून जाईल. त्यावेळेला नाही, सामाजिक वेगवेगळे रिश्ता शिदवाडकर आहेत, अनेक सामाजिक काम करणारे मोठे मोठे नेते आहेत. त्याच्यामध्ये काही माजी न्यायाधीश आहेत, मुंबई उच्च न्यायालयाचे आहेत, दिल्ली उच्च न्यायालयाचे आहेत, असे सगळे लोक त्या ठिकाणी आहेत. नेते कोण असणार? पवार साहेब म्हणा, उद्धव ठाकरे साहेब? नाही, सगळे बाकीचे जे पराभूत, बंटी पाटील आहेत, बाळासाहेब थोरात आहेत, आपले हे यशोमती ठाकूर आहेत, बच्चू कडू आहेत, सगळे आम्ही सगळे लोक आहोत. पवार साहेब असणार? नाही, पवार साहेबांशी अजून माझी चर्चा झाली नाही. आज उद्या बैठक आहे, त्यावेळेला चर्चा त्या माध्यमातून होईल. धनंजय मुंडेंचा राजीनामा सगळीकडनं मागितला जातो, काय तुमचं मत? नाही, राजीनामा मागण्याची गरज काय? हे राज्य इतकं नैतिक होतं की कुणी म्हणजे अगदी विलासराव देशमुख असतील किंवा आर.आर. आबा असतील, एक चुकीचा शब्द सुद्धा
त्यांच्यासाठी नीतिमत्तेसाठी कापी होता. यांनी तर रान बाजार मांडलाय. हे अनेक लोकांची इतके घाणेरडे आरोप, म्हणजे अशा पद्धतीनं, म्हणजे मला तर म्हणायचं आहे की पुरुष स्त्री मी पाहिलेलं आहे, पण पुरुष असू शकतो. त्या अशा पद्धतीचं हे मंत्री जर असतील आणि हे चालवत असतील, सरकार चालवत असतील, अजितदादा चालवत असतील, तर या राज्यानं घ्यायचं काय आणि लोकांनी यांच्याकडून शिकायचं काय? आणि हे सगळं जग जाहीर आहे. आणि असं असताना आपण कुठं चाललोय, काय करतोय आणि राजीनामा घ्यायचं काय? राजीनामा पहिल्या दिवशीच घ्यायला पाहिजे होता. आणि वाल्मिक कराड बरोबर पोलीस काय पत्ते खेळतायत का कॅरम खेळतायत? काय काय चालू आहे तिथं? तुम्ही काय केलं आतापर्यंत? का जनतेला रोजच्या रोज देत नाही? काय त्याच्यामध्ये निघाले सांगत नाही? हे कुणाचे कनेक्शन आहेत का सगळ्या महाराष्ट्राला माहित नाही वाल्मिक कोण आहे, धनंजय मुंडे कोण आहे आणि कशासाठी चाललंय? अजित पवार म्हणतात अजून त्यांचे पुरावे मिळत, जोपर्यंत पुरावे मिळत नाही तोपर्यंत राजीनामा घेणार नाही. नाही, पुरावे मिळायचं, तुम्ही सरकार चालवताय, पोलीस चालवताय, पुरावे आहेत नाहीत तुम्हाला माहितीच आहे. आणि तुमच्या जवळच्या मांडीला मांडी लावणार बसणारा माणूस आहे, तो काय करतोय हे तुम्हाला माहित नसतं का? आणि त्याचं आतापर्यंतचं नेचर काय हे तुम्हाला माहित नाही का? कोणत्याही परिस्थितीमध्ये राज्यकर्ते जर असे वागायला लागले तर हे राज्य रसातळाला जाईल. आणि तुम्ही ईव्हीएम मधून आलेला आहे, किती दिवस टिकणार आहे? म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे फार दिवस राहणार नाही. हा थोडका सरकार चालवताय, पोलीस चालवताय, पुरावे आहेत नाहीत तुम्हाला माहितीच आहे. आणि तुमच्या जवळच्या मांडीला मांडी लावणार बसणारा माणूस आहे, तो काय करतोय हे तुम्हाला माहित नसतं का? आणि त्याचं आतापर्यंतचं नेचर काय हे तुम्हाला माहित नाही का? कोणत्याही परिस्थितीमध्ये राज्यकर्ते जर असे वागायला लागले तर हे राज्य रसातळाला जाईल. आणि तुम्ही ईव्हीएम मधून आलेला आहे, किती दिवस टिकणार आहे? म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे फार दिवस राहणार नाही. हा थोडका शॉर्ट पिरियड आहे. गृह खात्याचं अपयश नाही, गृह खातं चालूच नाही. गृह खातं हे बंद पडलेलं आहे. यांना सगळं आतापर्यंत यांना गृह खातं जर जागा असतं, ते शुद्धीवर असतं, तर असा वाल्याकुळी तयारच झाला नसता. हा इतकं रांजण भरतोय, कुणासाठी भरतोय माहित नाही का? आणि गृहमंत्र्याला माहित नसतं का ह्या राज्यामध्ये काय चालू आहे, कुठं गुंडगिरी चालू आहे, कुठं कशा पद्धतीने चालू आहे? इलेक्शनमध्ये सुद्धा उमेदवाराच्या डोक्यात दगड घालेपर्यंत इतकी दहशत आणि इतकी गुंडगिरी, बरी काय एका दिवसामध्ये तयार होती का? त्याला याच्या पाठीमागं पूर्णपणे सरकारचा हात असल्याशिवाय ही गुंडगिरी या राज्यामध्ये सुरूच राहू शकत नाही. नाहीतर गुंडाला लोक रस्त्यावर ताणून मारतील. सरकारचा हात आहे, पोलिसांचा हात आहे. आणि म्हणून ज्या वेळेपासून वाल्मिकला पकडलंय, माझं मत आहे की सरकार आणि त्याच्यामध्ये तडजोडी झाल्या. त्यांचं ठरलं की बाबा कोणत्याही परिस्थितीमध्ये तुझ्यावर कुठल्याही प्रकारची आम्ही कारवाई करणार नाही. तू पत्ते खेळ, पलंग आण, तुला मदतनीस घे, पोलिसांनी नाही दिला तर कोर्टाकडे अर्ज कर, आम्ही कोर्टाला म्हणणं देऊ, तुझे पाठ चोळा आहे, अंग चोळा आहे, 2-4 माणसं ठेव रोज मालिश करण्यासाठी त्या ठिकाणी, अगदी तुझ्या घरच्यापेक्षा चांगली तैनात, असं यांचं ठरून या ठिकाणी तो पोलिसांना शरण आलेला आहे. तपास योग्य दिशेने होऊन देशमुख कुटुंबाला न्याय मिळेल असं वाटत नाही. नाही, या सरकारकडून ती अपेक्षा करणं हे गैर आहे कोणत्याही बाबतीमध्ये. म्हणजे ज्याही पद्धतीनं हे लोकांच्या मतदाराचा जीव घेत असतील ईव्हीएमच्या माध्यमातून, तर अशा पद्धतीनं देशमुख कुटुंबाला काय न्याय मिळणार? आणि त्यासाठी मात्र आम्ही लढू, त्या कुटुंबाच्या पाठीमागं उभा राहू, सगळे एकत्र बसून त्यावरती एक चांगल्या पद्धतीनं काय करता येऊ शकतं, या राज्यामधली ही अनागोंदी थांबवण्यासाठी आपल्याला काय ना काहीतरी करावं लागणार. महाविकास आघाडीच्या वतीनं आंदोलन होईल? नाही, नक्कीच. त्यावेळेला मी हा विषय आमची उद्या आणि परवा पार्टी मिटिंग आहे आणि या 2 दिवसामध्ये आम्ही आज आणि उद्या त्या ठिकाणी हा विषय लावून धरू. सगळं सविस्तरपणानं या कुटुंबाच्या पाठीमागं आणि यांना न्याय देण्यासाठी जी जी पावलं उचलावी लागतील ती शरद पवार पक्षाच्या वतीनं उचलली जाते. माहेश्वरहून जगदीश डांगेसह रवी लवेकर.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.